आता लागू दे रे बाळा. हॅलो मॅडम. अरे कुठेस? किती फोन केले तुला? हा? असं कसं नेमक्या वेळेला फोन कसा उचलत नाहीस? तुम्हाला काही कळत नाहीये. फोन का नाही उचललास ते सांग मला. हो मॅडम, माझ्या फोनची चार्जिंग संपली होती हो, म्हणून फोन बंद होता. वा, काय कारण आहे? वा, हा बरं महत्वाची गोष्ट. हे मला सांगते, राजन आणि अन्नपूर्णा हे कमळीच्या घरी अजूनही तिथेच आहेत का? म्हणजे काही चाललंय का? काही वेगळ्या हालचाली वगैरे तुला तिथे काही दिसत आहेत का? नाही मॅडम, अहो ते कधीचे निघाले. मला वाटतं ते मुंबईला निघाले असतील. नाही नाही, निघाले म्हणजे गाडीत दोघंच आहेत ना? का त्या कमळीला घेऊन निघालेले? मॅडम, मला काय दिसलं नाही. फक्त गाडी जाताना दिसली. आत कोण होतं काय होतं मला नाही माहिती. अरे आता कसं 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 बोलू मी? काय बोलू तुला? तुझ्याकडे जी कुठली गाडी असेल ती तू त्यांचा पाठलाग कर. त्या गाडीमध्ये आणखीन कोण कोण आहे? म्हणजे ती कमळीला घेऊन गेलेत की नाही? कोण आहे गाडीत? हे मला सगळं कळलं पाहिजे. कळलं ना? हो 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 मॅडम, हो. काही मागवा शांत बसा की. मंडळी असते शांत कर. मागवा, मारू लागू दे त्याला. सरका बाजूला, सरका बाजूला. थांब दुखतोय. दुखतोय. सावकाश काय मोठा श्वास घे, मोठा श्वास घे. बरं वाटतंय आता? हा ताई. उभा राहा, उभा राहा. आता हात वर खाली कर बघ. सावकाश. थँक्यू कमळी ताई. चल आता मी खेळायला जातो. तर येतो. अरे सावकाश जा. हा. पोरी, तुझे लय उपकार झाल्या. मी कसे तुझे उपकार मानू? हो मावशी, काय करताय तुम्ही? उपकाराची भाषा काय करताय? आपण एकमेकांना मदत नाही करणार तर कोण करणार? काय मग लोक, मी नेहमी म्हणत असतो का कमळी आपल्या गावची शान आहे. आज तिने जे काही केलंय ना, याचा मला अभिमान आहे. आपली कमळी लय हुशार आणि कायम गावासाठी झटणारी आहे. शाबाश कमळी. काय बघताय काय? तुम्हाला गरज पडली की कमळी आठवते. आणि कमळी जेव्हा संकटात असते तेव्हा कुठे गायब होता रे सगळे? कुठे होतं हे गाव? कमळीच्या आईवरून तिच्यावर आरोप करत होतात. तिच्या जन्मावर प्रश्न उचललात तुम्ही, तेव्हा नाही आठवलं का कमळी किती चांगली आहे ते? आबा कोण होते विसरलात का तुम्ही? हा, या गावात कोणालाही अडचण असली, कोणीही दुःखात असलं तर पहिले मदतीला धावून जाणारा माणूस म्हणजे आबा. आणि ही त्यांची नाते. आणि याच गावात लहानाची मोठी झाली आहे तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर. मुंबई युनिव्हर्सिटीत पहिली आली तेव्हा मिरवणूक काढलीत ना तुम्ही सगळ्यांनी तिची. तेव्हा कमळी तुमचा आदर्श होती. आणि आता अचानक तिचा बाप कोण आहे हा प्रश्न तुमच्यासाठी मोठा झालाय. माणूस महत्वाचा आहे का त्याचा भूतकाळ? कमळे, चुकलं ग. रागाच्या भरात काय बी बोलून गेलो. दादा अरे ठीक आहे, झालं ते झालं. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला स्वतःसाठी हुडकायची आहेत. हे बघ पोरी, तुझ्या एवढीशी होती ना तेव्हा या आबा तुला आणि सरोजला या गावामध्ये घेऊन आलं. सुरुवातीला 5-6 वर्ष प्रत्येक 15 दिवसातून एकदा, त्यानंतर महिन्यातून एकदा त्या पलीकडच्या गावातल्या पोस्टात जायचे. एकदा बी नियम चुकला नाही बघ. पोस्ट ऑफिस? त्या बोला. काय रे? नाही, तिकडे गेलाय, सगळं कार्य नीट पार पडलं ना? तुम्ही नीट पोचलात ना? हो, सगळं व्यवस्थित झालं. हा बरोबर. निघालात की काय? नाही म्हणजे दोघंच येत आहे ना की? आत्या, जर आम्ही दोघेच गेलो होतो तर मग दोघेच असणार ना. हा काय प्रश्न आहे? काही नाही, म्हणजे
असं आपलं सहज विचारलं. दोघंच म्हणजे काय की तुझी तब्येतही बरी नाही, नुकताच आजारातनं उठलेला आहेस तू, तब्येतीची काळजी घ्यायला हवी ना, म्हणून म्हटलं सोबत कोणी आणखीन काही येतंय वगैरे का तुझ्या, म्हणून विचारलं मी. बरं सावकाशी, काळजी घे, वाट बघते. हा चला, हे प्रकरण मिटलंय म्हणजे ह्यांनाही कळलेलं नाही. सुटकेचा निश्वास टाकायला काही हरकत नाहीये. हा पण कामिनी फार गाफील राहून चालणार नाहीये. इतक्या वर्षांची मेहनत आहे, ती अशी चटदिशी फुकट जाईल. आई, कमळी आपल्या सोबतच मुंबईला आली असती तर बरं झालं असतं. हो रे, पण थोडा वेळ दे तिला. ती जी उत्तरं शोधायचं म्हणते ना, ती उत्तरं तिला मिळाल्याशिवाय ती नाही थांबणार. हे तिचं काम होऊ दे, मग आपण तिला आपल्या घरी घेऊन येऊ. तिला आता एकटीला ठेवणारच नाही मी. माझी नात म्हणूनच मुंबईला घरी घेऊन येईन. आई तू जाई, कमळी जे काही काम करते त्याच्यात तिला यश दे. अजून फरफट होऊ देऊ नकोस तिची.